बाळांनो, आपण आज पाठीमागच्या लेक्चर 1 मध्ये सांगितलेलं होतं लॉजिकचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे आणि आज त्याच वेळी आपण लॉजिकल स्टेटमेंट कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे तुम्हाला. बाळांनो, 1.1 चालू करायचं आपल्याला, त्याचा बेस घेऊन आपल्याला 1.1 मध्ये क्वेश्चन असा आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स. दिलेल्या सेंटेन्स मध्ये कुठले स्टेटमेंट्स आहेत ते सांगायचे तुम्हाला. जस्टिफाय युअर आन्सर, तुमचा आन्सर तुम्ही जस्टिफाय करायचे तिथं. इन केस ऑफ स्टेटमेंट राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू, त्या सेंटेन्सचा ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ते सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे. पहिला आहे द सन इज स्टार. द सन इज स्टार जे वाक्य आहे, इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक, इट इज अ ट्रू स्टेटमेंट, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. हे 3 वाक्य त्याच्याबद्दल लिहिलं तरी बस आहे, 1 मार्काला 1 असतं. दुसरं वाक्य, मे गॉड ब्लेस यू. मी तुम्हाला सांगितलंय स्टेटमेंट कशाला म्हणायचं, अन असर्टिव्ह सेंटेन्स आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड एज अ स्टेटमेंट इन लॉजिक. एक तरी त्याच्यामध्ये ते साधं वाक्य असतं आणि ते सत्य असायला पाहिजे, नाहीतर असत्य असायला पाहिजे. दोन्हीही असू नये, द्विधा अवस्था त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये, यालाच लॉजिक मधला स्टेटमेंट म्हणतात, हे लक्षात ठेवा. सेकंड सेंटेन्स आहे बाळांनो, मे गॉड ब्लेस यू. उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मग इथं शक्य नाही ट्रूथ व्हॅल्यू सांगायला, फॉल्स आहे का ट्रू आहे सांगायला शक्य नाही, म्हणून आपण इथं सांगू शकत नाही. मे गॉड ब्लेस यू जे आहे ना, इट इज अ नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइंड इन लॉजिक. तिसरं वाक्य असं आहे, द सम ऑफ इंटेरियर एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 130 डिग्री. त्रिकोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असतं. हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही सांगायचं. हे जगत जे आहे, जग सुद्धा हे सगळं फॉलो करतं. त्रिकोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज कुठे गेलं तरी, इंडियामध्ये असा, अमेरिकेमध्ये जावा, कुठे जावा, त्रिकोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्रीच असणार आहे. म्हणून इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक, इट इज अ ट्रू स्टेटमेंट, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. आपण हे सांगू शकतो. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 वाक्य पेपरला विचारलेले असतात तुम्हाला. नंतर आहे 4 नंबर, एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का? इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक, इट इज अ ट्रू स्टेटमेंट, इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. जवळजवळ आता बघा चौथा आहे. 2 झालं, 3 घेतलं मी, हे चौथा आहे. एव्हरी क्वेश्चन असा आहे, एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. एव्हरी रियल नंबर कॉम्प्लेक्स नंबर असतो का हे विचारलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कसं आहे, हे रियल नंबर आहे, हाय. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे तुम्हाला लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही सांगायचं आहे. 5 आहे, रियल नंबर आहे, त्याला आपण असं लिहू शकतो, 5 + 0 आहे. हे काय झालं, कॉम्प्लेक्स नंबर. Every real number is a complex number. It is a statement in logic. It is a true statement. Its a truth value is a true. बाळांनो, 5 नंबरचा क्वेश्चन आहे, वाय आर यू अपसेट? क्वेश्चन मार्क आहे. तुम्ही पुस्तक बघा, पुस्तकाचं 1.1 तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही पुस्तक पुढे ठेवून तुम्ही बघायला चालू करा, व्हिडिओ बघा, तुम्हाला लवकरात लवकर कळेल. वाय आर यू अपसेट क्वेश्चन मार्क आहे. 5व्याला लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का? नाही आहे. लॉजिक मध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंपरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइंड इन लॉजिक. लॉजिक डिफाइन्स ओनली सिंपल सेंटेन्स. इट मीन्स असर्टिव्ह सेंटेन्स. Why are you upset? It is not a statement in logic because it is an interrogative sentence. We cannot say here it is a true or false. आपण सत्य आहे का असत्य सांगू शकत नाही, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकत नाही, तर लक्षात ठेवा. 4 नंबरचा, एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रियल रूट्स. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रियल रूट्स असतात का?
काहीच क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर x इज इक्वल टू 3 वगैरे असं येत असतं. काही ठिकाणी x इज इक्वल टू 2 प्लस 4 आहे, 3 मायनस 4 आहे वगैरे येत असतं. म्हणून एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रिअल रूट्स असतातच असं नाही. असू शकेल, नसेल पण, किंवा दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये सुद्धा त्याचा आन्सर असू शकते. म्हणून त्याला काय म्हणायचं, एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज अ रिअल रूट्स आहे ना, इट इज स्टेटमेंट इन लॉजिक बट इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय सांगावं लागतं इथं, फॉल्स म्हणून सांगावं लागतं. अंडर रूट मायनस 9 इज अ रॅशनल नंबर. अंडर रूट मायनस 9 इज अ रॅशनल नंबर. इट इज स्टेटमेंट आहे का बघा ते. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आता बघा बाळांनो, 8 नंबरचा एक्झाम्पल आहे. x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट x इज इक्वल टू मायनस 1 और x इज इक्वल टू मायनस 2. बाळांनो, x ची व्हॅल्यू मायनस 1 ठेवला त्या इक्वेशन मध्ये, दिलेल्या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू मायनस 1 ठेवला तर LHS मध्ये ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू RHS मध्ये 0 यायला पाहिजे. LHS मध्ये मायनस 1 ठेवल्यानंतर 0 यायला पाहिजे, किंवा x इज इक्वल टू मायनस 2 ठेवल्यानंतर LHS मध्ये ते 0 यायला पाहिजे. येतं काय बघायचं, चेक करायचं आपण. आलं तर काय म्हणायचं, इट इज स्टेटमेंट इन लॉजिक म्हणायचं. बरोबर आहे का बघायचं. इट इज म्हणजे x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज दॅट, म्हणजे त्याचे ते आन्सर आहेत x इज इक्वल टू मायनस 1 और x इज इक्वल टू मायनस 2. मग आपण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात पुट करायचा x स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0, त्याच्यामध्ये x इक्वल टू मायनस 1 ठेवायचा, म्हणजे त्याचा सॅटिस्फाय होतंय का बघायचं ते इक्वेशन. मायनस 2 ठेवायचं, सॅटिस्फाय होतंय का बघायचं इक्वेशन. लेफ्ट साइडला ठेवल्यानंतर राईट साइड, लेफ्ट साइडला ठेवल्यानंतर लेफ्ट साइड त्याचा 0 येतंय का बघायचा. मग आलं तर ठीक आहे, नाही आलं तर इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ कुठला स्टेटमेंट म्हणायचं त्याला, फॉल्स स्टेटमेंट म्हणायचा. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज आपण काय म्हणायचं बाळांनो, फॉल्स म्हणायचं. हे लक्षात ठेवा, सिंपल आहे. तुम्हाला सहज असं क्वेश्चन वाचलं तरी उत्तर मिळण्यासारखं आहे. एवढं काय त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, सत्य असलं तरी लॉजिक मधलं स्टेटमेंट, असत्य असलं तरी लॉजिक मधलं स्टेटमेंट, दोन्ही चालत नाही फक्त. आलं लक्षात. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1. ते किती नंबरचं आहे बघा, सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1, 9 नंबरचा आहे. आतापर्यंत तुम्हाला 6वा घेतला एक्झाम्पल, 7वा घेतला, 8वा घेतला, 9 नंबरचा एक्झाम्पल. सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1. बघा असं येतंय का, 1 येतंय. कितीतरी आपण ऍड केलं असं, याचा 1 होतंय, याचा 1 होतंय, इक्वल टू 2 येतंय. क्यूब रूट ऑफ युनिटी, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1 म्हणतात त्यांनी. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. नेक्स्ट आहे बाळांनो, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. 10 नंबर आहे. प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. प्लीज म्हणलो मी, तुम्हाला रिक्वेस्ट केलो, विनंती केलो. हे लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स कॅनॉट बी डिफाइन्ड इन लॉजिक. म्हणून ते लॉजिक मधलं स्टेटमेंट होऊ शकत नाही. त्याचं ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स पण सांगता येत नाही, ट्रू पण सांगता येत नाही, काही सांगता येत नाही त्या वाक्याबद्दल. 11 नंबर आहे, ही इज अ गुड पर्सन. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, ही इज अ गुड पर्सन. ही इज हू, ही म्हणजे कोण आपल्याला माहित नाही, त्यामुळे इट इज अन ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स. इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज ही कॅनॉट बी डिफाईन. हीच्या ठिकाणी कोण आहे माहीतच नाही, ओपन सेंटेन्स आहे, आपण ते लॉजिक मध्ये डिफाईन करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. इट इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. बाळांनो, नंतर आहे 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. काय म्हणतात बघा, 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर. बरोबर आहे का. 2 एकच इव्हन प्राईम नंबर आहे का, लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का. तुम्ही प्राईम नंबर म्हणजे काय माहित पाहिजे तुम्हाला. 2 इज द ओनली इव्हन प्राईम नंबर, करेक्ट आहे. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. त्यालाच कॅपिटल टी सुद्धा असं लिहू शकता तुम्ही. नंतर आहे sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta for all theta belongs to capital R. पहा बघा नंतर 11 नंबर, हे 12 नंबर,
हे 13 नंबर, हे किती नंबरचा आहे बघू आपण, 13 नंबरचा. sin 2 theta is equal to sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta for all theta belongs to real number. लॉजिक मध्ये स्टेटमेंट आहे का? इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. का? कारण का हे मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे. जगातले कितीही मॅथमॅटिकल आयडेंटिटी असेल तर ते लॉजिक मधले स्टेटमेंट 101% असतातच. आता सर्कलचं इक्वेशन आहे, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ते सुद्धा लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे आणि ट्रू स्टेटमेंट आहे. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. हे सुद्धा लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे, मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नंतर आहे बघा 14 नंबरचा सांगतो मी तुम्हाला. 14 नंबर, व्हॉट अ हॉरिबल साइट इट वॉज. 14 नंबर आहे, त्याला चिन्ह आहे, एक्सक्लामेटरी चिन्ह आहे. व्हॉट अ हॉरिबल साइट इट वॉज. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज एन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. 15 आहे, 15 आहे, डू नॉट डिस्टर्ब. डोंट डिस्टर्ब. मी काय केलं, ऑर्डर दिलो तुम्हाला. मग त्यावेळी काय होणार आहे, डोंट डिस्टर्ब. इट इज अ नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज अन इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञा पण चालत नाही लॉजिकला आणि रिक्वेस्ट पण चालत नाही. ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून लॉजिक मध्ये ते डिफाईन होत नाही. आता नंतरचा बघा, आता 16 नंबरचा आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4. नंबर आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू मायनस. बघा बाळांनो, x इज इक्वल टू मायनस 1 याचं हे सॅटिस्फाय करू शकतं का? हे व्हॅल्यू ते ठेवायचं. -1 जर याच्यामध्ये ठेवला, -1 चा स्क्वेअर काय होणार आहे, 1 होणार आहे. इथं -1 ठेवला तर -3 इंटू -1 +3 आणि +1 4. 4 - 4 काय होणार आहे, 0 होणार आहे. इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. एवढं सांगू शकतो याच्याबद्दल आपण. 1 मार्काला एक क्वेश्चन विचारतात तुम्हाला. बाळांनो, हे झाल्यानंतर कॅन यू स्पीक इन फ्रेंच. 17 नंबर आहे, कॅन यू स्पीक इन फ्रेंच. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट इज अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बाळांनो, हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून ते लॉजिक मधलं स्टेटमेंट नाही आहे. आता 18 नंबर बघा. तुम्ही तुमच्याकडे पुस्तक काढून ठेवा समोर, पाहायला सुरुवात करा. द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. प्रत्येक रिअल नंबरची स्क्वेअर हे पॉझिटिव्ह असतं का, हे तुम्हाला माहित पाहिजे. रिअल नंबर सर्व डोक्यात घ्या. रिअल नंबर, प्रत्येक रिअल नंबरचा स्क्वेअर करा तुम्ही. परत तुम्हाला काय मिळतं, पॉझिटिव्हच मिळतंय का नाही बघा. इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, लॉजिक मधलं स्टेटमेंट आहे का नाही बघायचं. एव्हरी, बघा, द स्क्वेअर ऑफ एव्हरी रिअल नंबर इज पॉझिटिव्ह. आहे का ना बघायचं. विचार करा, एव्हरी रिअल नंबरची स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे का, बघा विचार करा तुम्ही. त्याचा स्क्वेअर करून बघा. इट इज स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. हे लक्षात ठेवा. कारण का रिअल नंबर तुम्ही डोक्यात घेतला, त्याचा स्क्वेअर करून बघा. प्रत्येकाचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येतंय का बघा, किंवा 0चा स्क्वेअर वगैरे करून बघा, ते पॉझिटिव्ह येतंय का नाही, का न्यूट्रल आहे, हे तुम्ही विचार करून बघा ते येतं का नाही. मी काय सांगितलं, इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. आता आपण काय बघणार आहे 19 नंबरची. इट इज रेड इन कलर. इट म्हणजे काय आहे हे डिफाईन नाही आहे. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स आहे. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट कॅनॉट बी डिफाईन. इटच्या ठिकाणी काय आपल्याला माहित नाही.
कशावरून आपण हे कलर रेड आहे म्हणून सांगू शकत नाही. कशाला पण रेड म्हणलं तर आपण ते करेक्ट त्याचं स्टेटमेंट आहे की नाही सांगता येत नाही. इट इज नॉट द स्टेटमेंट इन लॉजिक बिकॉज इट कॅनॉट बी डिफाईन. आता 20 नंबरचे शेवटचं एक्झाम्पल आहे. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. तुम्हाला दिसतंय पॅरलोग्राम कसं असतं बघा तुम्ही. समोर ऑपोजिट साइड त्याचे पॅरलल असतात आणि इक्वल असतात आणि इथे सुद्धा ऑपोजिट साइड त्याचे पॅरलल असतात आणि इक्वल असतात. पण रोम्बस मात्र ऑल साइड्स आर इक्वल असतात. त्याचे ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात. तो प्रॉब्लेम ऑल साइड्स आर इक्वल असतात. एव्हरी पॅरलोग्राम इज रोम्बस म्हणू शकत नाही. इट इज अ स्टेटमेंट इन लॉजिक. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके बाळांनो, आपण जे स्टेटमेंट बद्दल पाहत होतो सर्व स्टेटमेंट आपण 20 आतापर्यंत जे सेंटेन्सेस आहेत 1.1 पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. या पद्धतीने आपण हळूहळू अभ्यास करत जाऊ. हे पेपरला विचारलेले आहे या टाइपचे क्वेश्चन. तुम्ही त्या पद्धतीने तयार लागा. पुस्तक समोर ठेवा. काही अडचण आलं तर व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. त्याचा आन्सर मी तुम्हाला देईन. थँक्यू.